हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर काल रात्री जरा लेट झालं बनवला ते टी शर्ट्स वगैरे. आणि आज सकाळी उठल्यानंतर लॅपटॉपकडे पाहतो तर काय परत लॅपटॉपमध्ये मुंग्या गेल्या होत्या. तर आपला लॅपटॉप आणून ठेवलं होतं उन्हामध्ये मी. आणि उन्हामध्ये ठेवल्यामुळे भरपूर मुंग्या अशा बाहेर आलेल्या आहेत. आणि भरपूर मुंग्या अशा निघून पण चालल्या तिकडे तिकडे. सो मला वाटतं आता उद्यापासून रोज लॅपटॉपला उन्हामध्ये ठेवावं लागेल, जेणेकरून त्यातून मुंग्या तरी बाहेर निघतील. ह्याच्या मागे मी इथे झुरळांचा खडू असतो त्यांनी रेषा वाढल्यात की मग मुंग्या तरी मरून जातील. तर आज मित्रांनो मंडे आहे आणि मंडे असल्यामुळे आपल्याला आज ऑफिस पण आहे. त्या ऑफिसला लॉग इन करायचं आहे आणि आज जिमला पण जावं लागेल. तर सकाळ सकाळचा चांगला नाश्ता करणार आहे मी आज. ओट्स खाणार आहे आपण. आपल्याकडे ओट्स आहेत. जी कालची ऑर्डर होती टी शर्टची, ती टी शर्ट द्यायला पण जायचं आहे त्या मॅडमकडे. सो ते टी शर्ट गेल्यानंतर टी शर्ट द्यायचं आपल्याला, मग त्याचं पेमेंट पण आपल्याला मिळेल. आणि बाकीचं हुडी तर मित्राची आहे, ती मी माझ्या एक वर्तिक मित्र राहतो संदेश, त्याच्या थ्रू त्याला पाठवून देईल मी. तर मित्रांनो मगाशी मी चुकून ओट्स बोललो, आपण खरं मुसळी खाणार आहे. तर इथं मी बाऊल ठेवून याचं टेअर करून घेतो, म्हणजे हे होऊन जाईल 0. आणि आपण आता घेणार आहेत मुसळी 100 ग्रॅम. ओके, 105 आलं, काय नाही काय ह्याच्यामध्ये थोडासा एरर राहतोच. सो तुम्हाला मी दाखवतो इथे यांच्या न्यूट्रिशन फॅक्ट्समध्ये. पर 100 ग्रॅममध्ये प्रोटीन आहे 23%, म्हणजे 23 ग्रॅम. आणि बाकीचं का आपण 200 ml मिल्क घेतलं तर त्याचं 18 ग्रॅम. म्हणजे हे ॲक्च्युली ह्यांनी काउंट करताना हे पर 50 ग्रॅम सोबत केलेलं आहे. तर सीन असा आहे की मी 100 ग्रॅम घेत असतो आणि दुपारचं जेवण आहे ते थोडं लाईटली करत असतो, लाईक की एग्स खाल्ले किंवा बाकी काहीतरी व्हेजिटेबल्स वगैरे नॉर्मली एकदम असं, म्हणजे सॅलड वगैरे खाल्लं असं. तर मी 100 ग्रॅम घेतलं आहे, तर हे 23 ग्रॅम. आणि ह्याचं अराऊंड एक 7-8, म्हणजे एक 10 ग्रॅम पकडून चला, 8 ग्रॅम पकडून चला. 200 mlचं आपण 200 ml पेक्षा थोडंसं जास्त घेईल दूध. सो हे 23 आणि एक 10, 33%, म्हणजे 33 ग्रॅम आपल्याला प्रोटीनचा इंटेक अजून पूर्ण होऊन जाईल. सो दूध गरम होतं आहे. तुम्हाला पण समजा हे प्रोटीन हवं असेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मुसळे हवे असेल तर मी तुम्हाला याची लिंक देईल. पर 50 ग्रॅममध्ये ह्याच्या 4 ग्रॅम फायबर्स पण आहेत आणि मिलेट्स पण आहेत, त्यासोबत नट्स पण आहेत. तर कमेंट करा जर तुम्हाला हवा असेल तर. सो मिल्क होतं आहे आपलं बॉईल. तर मित्रांनो करतो मी जरा नाश्ता. खरं तर सांगू तुम्हाला, कालच्या त्या ड्रिंक्समुळं किंवा आईस्क्रीममुळं माझा कसा खूप दुखायला लागलेला आहे. पण थंडी पण वाजते, त्यामुळे स्वेटर वगैरे घालून बसलो आज. पण एवढं काही सीन नाही आहे. आता मी नाश्ता वगैरे करतो आणि नाश्ता झाला की मग लॉग इन करायचं आहे मला ऑफिससाठी. आणि त्याचमध्ये जेव्हा ब्रेक वगैरे असेल किंवा काही काम नसेल तेव्हा मी जाऊन ते टी शर्ट्स पण त्याची डिलिव्हरी करून येईल. सो तर मित्रांनो आपण काम चालू केलं आहे आपल्या ऑफिसचं. मी स्क्रीन नाही दाखवू शकत कारण कंपनीवाले आपल्याला हाकलतील. पण मी आता थोडंसं मेल्स वगैरे आहेत त्याला रिप्लाय द्यायचं आहे, तेवढं करतो. तर दुपारी काय जेवणाचं नियोजन नाही आपलं, कारण आपण आता एवढे ओट नाही, सॉरी, आपली मुसळी खाल्ली आहे. तर पोट माझं एकदम फुल झालेलं आहे आणि गरम गरम असल्यामुळे घशाला पण जरा आराम भेटला आहे माझ्या, त्यामुळे माझं बोलू शकतो. तर ऑफिसचं काम जे राहिलं ते करून टाकतो मी जरा वेळाने. मग तेवढं झालं, थोडं मेल्स वगैरे चेक करून झाले की मग ती आपली ऑर्डर द्यायला जाऊया आपण. आणि पेमेंट पण घेऊया. तर त्यानंतर तुम्हाला मला हे सांगायचं की जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही ते मुसली जी आहे ती ट्राय करू शकता. तुम्हाला जर 450 किंवा 400च्या म्हणजे कॅलरीच्या अंडर तुम्ही कुठलं मील उडवत असाल तरी खरंच बेस्ट आहे. कारण तुम्ही जर सकाळी ते खाल्लं तर तुम्हाला दुपारी काही खायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्ही वर्कआउट वगैरे करून डायरेक्ट रात्रीच एखादं मस्तपैकी हाय प्रोटीनवाली मील खाऊ शकता, अंडे वगैरे किंवा चिकन वगैरे, किंवा तुमचं काय पनीर वगैरे व्हेज असेल तर, व्हेजिटेरियन असेल तर. तर हेच आहे, बाकी काही नाही आहे. तर आज मग काय करूया आपण, ऑफिसचं काम झालं की लगेच मग थोडा टाईम काढून आपण जिमला जाऊया. आपलं लेगचं वर्कआउट राहिलेलं आहे, तर आज आपण लेगवरती जरा फोकस करेल. लेगची एक्सरसाइज वगैरे करू आणि मग संध्याकाळी जेवणाची तयारी करू. तर मित्रांनो आता आपण निघालेलं आहे आपलं हे टी शर्ट्सचं पार्सल द्यायला. प्रिंट केलेलं टी शर्ट्सचं पार्सल. तर मॅडमला फोन केला होता, मॅडम म्हणले की ते शॉपमध्ये अवेलेबल नाही आहेत. तर जस्ट आपल्याला हे पार्सल पोहोचवायचं आहे आणि त्यांना QR पाठवून आपलं पेमेंट घ्यायचं आहे. तर ह्या प्रिंटला मी अराऊंड 120 रुपीज चार्ज केले होते. तर ह्या शॉपमध्ये जाऊन आपण पार्सल देऊया. हॅलो गाईज, आत्ताच माझं ऑफिसचं काम झालं.
तर म्हणलं आता संध्याकाळी आपण म्हणलं होतं ना चांगलं काहीतरी भारी खाऊया. तर मग आता थोडं संध्याकाळी माझी डिस्कशन झालं, म्हणलं आपण चला फिश घेऊन येऊया. तर आता आम्ही निघालो आहे फिश आणायला. सो फिश मार्केटवर जातो, बघूया काय आणायचं खायला, काय करायला इझी आहे वगैरे. तर त्या प्रकारे आम्ही फिश घेऊन येतो. तर चलो फिश मार्केट. गाइस हमें इधर से जाना है अभी, और इधर से गाड़ी आ रही है, ये राहणवले ब्रिज जहाँ एक्सीडेंट होते हैं सबसे ज्यादा. अरे मराठीत बोलायचं होतं नाही का. गाईज आम्हाला इथून जायचंय, आता ही गाडी येते तिथून. हा आहे नवरे ब्रिज, जिथं मोठे ऍक्सिडेंट होतात. आणि ऍक्च्युली सीन काय झाला की इकडे आम्हाला बोलायचं होतं, जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्ही म्हणलं थोडस रूल ब्रेक करून जाऊया. तर मग पुढे आलो, तर इथं थोडीशी गर्दी आहे, पण आपण वेट करूयात की ट्रॅफिक कधी जातंय आणि जाऊया. तिथून ही जी आली आहे, कोणती गाडी आहे ही, ग्रँड विटारा. ही बघा महिंद्रा B7 B9 काय BX9 काय ती काय. गाईज आता आलोय आम्ही इथे मासे घ्यायला. चला तुम्हाला दाखवतो. काय नेमकं गाई तिथले आम्हाला मासे आणि त्याची क्वालिटी नाही आवडली, त्यामुळे आम्ही चाललोय आता दुसऱ्या दुकानामध्ये. वगैरे निघालो आणि तिकडच्या दुकानामध्ये घेतो. जरा असं महाग पण आहे जरा कोळंबी. 560 रुपयाला तिकडे होती आणि तर आहे 600 रुपयाला. 40 रुपये तेवढेच आपले वाचतील. तर आता आम्ही काय करतो, इथून डायरेक्टली त्या शॉपचा जातो. आता गेलो त्या शॉपला, वाटेवरतीच आहे आपल्या. तर तिकडे जाऊन मग परत तसंच आपण कोळंबी घेऊया आणि घराकडे निघूया. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही फिश मार्केटमधून आलो. रस्त्याला खरंच लई जास्त बेकार गर्दी होती. जवळपास आमचा त्या गर्दीमध्ये एक अर्धा पाऊण तास असंच गेला. जवळच गेलं तिथून नवले ब्रिजपाशी, लई लांब पण नाही आहे खरं तर. ते 2 मिनटाच्या अंतरावरती आहे, पण भरपूर वेळ तिथे गेला. तर आम्ही मग प्रॉन्स घेऊन आलो आहे आत्ता. आणि थोडी एक मीटिंग होती माझी, तर ती मग ते पण मला अटेंड करायची आहे. सो सण्या आहे आतमध्ये, तुम्हाला दाखवतो मी काय करतो तो. तर मीटिंग वगैरे पण करायची आहे. आणि झाला विषय असा की आपल्या जिमला जायचं होतं, पण त्या गर्दीमुळे आता जिमला जायचं आपल्याला कॅन्सल करावं लागेल. कारण सीन असा होईल की आपण मग जिमसाठी रेडी होईल, जिमला जाऊ, मग परत माझी मीटिंग बुडेल, मग परत भरपूर गोष्टी आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली मीटिंग आहे, कारण ऑफिसवाल्यांनी आपल्याला काढल्यानंतर मग आपण खाणार पिणार काय. सो त्यामुळं आता मग पहिल्यांदा आपण मीटिंग करणार आहे. त्यामुळे आजच्या दिवस जिमला जायचं कॅन्सल. पण आत्ताचं जे लेग माझे राहिले ते उद्या सकाळी वगैरे जाऊन मारेल मी, किंवा उद्या डबल मसल घेऊन आपण ते करूया. तर आता जिमला जायचं कॅन्सल झालेलं आहे आणि आपल्याला काम पण आहे थोडं, मग ते काम पण करूया. तुझं क्लिनिकच चालू आहे. तर प्रॉन्समध्ये जास्त प्रोटीन वगैरे असतात, त्यामुळं सगळ्यात हेल्दी बनू शकतो आपण. तर आता मी प्लॅन असा केला आहे की शरीराच्या काकूंकडून चपाती वगैरे घेऊया. सनी चपाती खाणार आहे, मी राईस खाणार आहे, कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे. तर 2-3 चपात्या तू म्हणल्या खाणार आहे, तर मग 2-3 चपात्यांची ऑर्डर देतो. आणि माझी मीटिंग झाली की लगेच मग प्रॉन्स बनवायला घेऊया. कसं करायचं प्रॉन्स, काय रेसिपी आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे मी, सोबत राहा फक्त. तर मग करूया आपण प्रॉन्स. एवढं मीठ सफिशियंट होईल. आणि थोडंसं लेमन ज्यूस. सो ह्याला करूया मिक्स आणि ठेवूया जरा वेळ मॅरिनेशनसाठी. तर मित्रांनो, आपलं मॅरिनेशन झालेलं प्रॉन्स रेडी आहेत, ज्यामध्ये आपण तांबडं तिखट, लिंबू, मीठ आणि हळद टाकून मॅरिनेट केलं होतं. जवळपास अर्धा पाऊण तास झाला आहे. डायरेक्ट करी बनवायला घेऊया. त्याच्या अगोदर मित्रांनो मी टोमॅटोची आणि कांद्याची लहान पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आहे हे मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट. तर पटकन प्रोसेस बघा काय. आता तुम्ही तेल वापरत असाल ना, तर तेल वापरायचं बंद करा, घी वगैरे वापरत जावं. कारण विषय काय असतो, तेल जे असतं ते चांगलं नसतं बॉडीसाठी, जास्त कॅलरीज पण असतात. घी असतं ना, ते नॅचरली असतं, म्हणजे दुधापासून बनवलेलं, आणि ते हेल्दी पण असतं खाल्लेलं. ह्याच्यामध्ये कांदा,
इकडे टाकूया टोमॅटो. तर हा आहे आपल्या प्रॉन्सचा बेस, प्रॉन्स करीचा बेस. घाईमध्ये मी टोमॅटो हे कढीपत्ता टाकायचं विसरून गेलतो, तर कढीपत्ता आता टाकून दिलाय मी सोबतच. आता होईल, काय विषय नाही. सो गाईज, आपल्याला प्रॉन्स मसालावाला रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त प्रॉन्सची भाजी झालेली. तर आता मस्तपैकी मी प्रॉन्स खातो आणि माझं मील एन्जॉय करतो. सोबतच आपण सॅलड पण घेतलेला आहे, टोमॅटो, काकडी वगैरे. आणि शेळ्याच्या काकूंनी द्यायला चपात्या पण आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, बिना ऑइलच्या. आणि त्यातली फक्त एकच चपाती मी खाणार आहे, बाकी आपला भात शिजतोय. आजचा ब्लॉग इथेच एंड करूया, तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया गाईज. स्टे ट्यून फॉर अजून चांगल्या चांगल्या रेसिपी. आणि लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि चला मग, बाय बाय. गाईज हा बघा खेकडा मला दाखवतो. हे जिवंत आहे ना बघा. आणि इकडे आहे बाकीचे मासे, त्यांचे रेट. त्याच्यामध्ये सुरमई आहे ना 850 रुपये, मोठी घेतली तरच मग आपल्याला 850 भेटणार. 1200 रुपये भेटणार किलोने. आणि बाकी वांगी आपण खात नाही, हलवा चांगला असतो पण म्हणजे हलवा दिसतो.